लागते म्हणलं तुम्हाला? तब्येत कशी लागते? आता काल लागते दारू सोडता का? आता जीव सोडतो. आतापर्यंत तू ते सोडतो म्हणत होते, आता जीव सोडता? अहो प्यासाठी ताकदच काय राहिली तर पिऊ. ताकद नाही राहिली म्हणून त्या नाही का? मी का म्हणतो मला का माहिती तू एवढं मारतो म्हणून मी घरी चालू असं तुम्हाला काही आपला पावर दाखवला नाही? मला वाटतं का माणसं मारते बाबा. ते बरोबर आहे तुमचं, पण आता मला थोडस आजीच्या सपोर्टिंग बरं आहे. तिनं मला थोडं सपोर्ट केली. बाई म्हणे त्या फार्मला वापरला होता, तूही वापरून पाहिजे. मला वाटलं म्हणे औषध म्हणजे परफेक्ट औषध आहे म्हणे, वापरून पाहिजे म्हणे. मी काम होतं आता तरी सोडता का? सोडता एका जनार्दनी समरस झाले, कोणच याद नाही म्हणून सांगतात परत आपण भारूड वास्तविक पाहता नाटकाराच्या अभंगावर भारूड करण्याचा प्रयत्न केला. हा जो माझा बोल होता हा काल्पनिक बोल होता. माय बापू आपण पाहतो आपण हसलो खूप, तर याच्यामध्ये काय रहस्य अजून आपण ओढत नसतो. याच्या पाहिजे हलकट चौक झाली, याच्यात इज्जत राहत नाही. आता पाहिजे तुम्हाला वाटते का आपल्याकडे असं झालं पाहिजे? कोणालाच वाटत नाही. आमच्या बहिणी अशा नाही आहे, आमच्या ताई अशा नाही आहे, आमच्या ताई भारतीय नारी आहे आणि घरच्या लोकांना कसा आदर करावा हे त्यांच्याजवळून शिकायला मिळते. आपल्याकडे हे काही अमेरिकेतली काही त्याची संस्कृती नाही आमची. पहा मी तुम्हाला एकच सांगतो, आपले पोरं जर वास्तविक पहा पिणाऱ्याचे पोरं डॉक्टर झालेले नंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर झाले. तुम्हाला सांगतो हास्य बिन सोडून द्या. तुम्हाला वाटत असेल आपण 100 रुपये जरी आपल्या कमावत असेल ना, जास्त लागत नाही. 2 परिवारामध्ये जास्तीत जास्त 80-90 रुपयालाच खायला लागेल, 10% वाचते. मला हे म्हणायचं आहे माय बापा हे 500चे पिऊ नका, कारण आपलं नाही असं. त्याचा 1000 रुपये रोज असेल आणि त्याचा सहभाग आहे, ज्याला टेन्शन असेल, ज्याला खूप बीपी रोग असेल, ज्याने कोणी मुळव्याध असेल, ज्याने कोणी कॅन्सर असेल, अशा मोठ्या मोठ्या रोगावर ज्याला असह्य रोग असेल, त्याने नशा केली मायबापावर ते सर्वसाधारण ठीक आहे की त्याला जीवन जगत असताना खूप त्रास होतो, त्यांनी नशा केली ठीक आहे. पण आपल्याला असा कोणता त्रास आहे? आपले लहान लहान मुलं आहे, या मुली पाहिजे, याच्या कोणता दोष आहे? तुमच्या पोटी जन्म घेतला हा दोष आहे? 2 महिने बसून जातात. आपण आपल्या मुलीचं लग्न करू शकत नाही, आपण आपल्या मुलीने इंजिनियर करू शकत नाही, आपण आपल्या मुलीने 100 रुपये रोजगार पाठवतो. या माझ्यासारख्या ठिकाणी आपली मुलगी कमीत कमी नाही मास्टर झाली, आपली मुलगी कमी कमी 12वी ठिकाणी तिने जीवन जगण्याचे, तिने साहित्यपर्यंत जीवन जगण्याची कला शिका. त्या मुलीने कमीत कमी येत असाल की माझ्या वडिलांना गरीब आहे, नाही आपल्याला मास्टरी करू शकते, तर कमीत कमी आचार विचार शिकवला का नाही? त्यात तुमच्या पैशाची सार्थक होईल माय बापू. त्या जीवनामध्ये हाय का म्हणता? टाटा बिर्लासारखे ठिकाणी होऊन गेले, अजून कंपन्या बंद नाही केल्या, तुमचा अर्थ कुठं पुरं होणार आहे? मी तुम्हाला एकच सांगतो, समाधान ठेवा आणि आचरण आपल्या जीवनामध्ये ठेवा. प्रभू रामचंद्रांनी 1 पत्नी 1 वचनी 1 पणी असं जीवन जगलं माय बापू. आपल्यासोबत कमीत कमी नाही कोणाचं साजरं करणं होत असेल तर कोणाचं वाईट तरी नका करू. कोणाच्या जीवनामध्ये फुलं जर कोणाच्या जीवनामध्ये तुम्हाला टाकता येत नसेल तर काटे तर नको टाका माय बापू. आणि माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, या अशा आई बहिणीचं आणि खुशी हिसकायची काही किंवा त्याच्या जो हास्य विनोद आहे, त्यांची जी मुस्कुराट आहे आणि ह्या अशा केल्यावाल्या माणसाच्या त्या ताईकडे पाहणार अशी कीव येते. साऱ्या भारताची कसा या ताईच्या तोंडावर का काय? कारण काय माय बाबा ते समाधानी राहत नाही. मला एकच म्हणायचं, हात जोडून हा सोडून द्या. जीवनामध्ये तुमचं कल्याणी झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सरेनी. मला वेळ खूप कमी मिळतात म्हणून तुम्हाला सर्वांना माफी मागतो, कारण मी भारतामध्ये माझ्या